राम मंदिराच्या सोन्या चांदीच्या देणग्यांवरून वाद, ट्रस्टचं मोठं स्पष्टीकरण. पण श्रद्धा एवढी कमकुवत आहे का? नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज. अयोध्येतील भव्य राम मंदिर हे फक्त दगड विटांचं बांधकाम नाही, हे करोडो हिंदूंच्या श्रद्धेचं, विश्वासाचं आणि भावनेचं जिवंत प्रतीक आहे. अनेक शतकांच्या संघर्षानंतर उभं राहिलेलं हे मंदिर आज देश विदेशातील लाखो भाविकांचं आस्थास्थान बनलंय. दररोज हजारो भक्त येथे येतात आणि आपल्या श्रद्धेनुसार दान करतात. पण गेल्या काही दिवसांपासून याच मंदिराची चर्चा भक्तीमुळे नाही, तर सोन्या चांदीच्या देणग्यांवरून सुरू झालेल्या वादामुळे होतीये. सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल झाल्या. काहींनी मंदिराला मिळालेल्या सोन्या चांदीच्या देणग्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले. काही ठिकाणी गैरव्यवहारांचे आरोपही करण्यात आले. हे दावे वेगानं पसरले आणि अनेक भाविकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. या सर्व चर्चेनंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरीजी महाराज स्वतः पुढे आले आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, राम मंदिराला मिळालेल्या सोन्या चांदीच्या सर्व वस्तू सुरक्षित आहेत. कोणतीही अफरातफर झालेली नाही. त्यांनी आणखी एक महत्वाची माहिती दिली. दैनंदिन देणगी मोजण्याच्या प्रक्रियेत त्यांचा थेट सहभाग नव्हता. ही प्रक्रिया स्वतंत्र यंत्रणेद्वारे नियमानुसार पार पडत होती आणि तीच लेखापरीक्षणही करण्यात आलं आहे. ट्रस्टनं आर्थिक माहितीही सार्वजनिक केली आहे. मंदिरासाठी प्राप्त झालेल्या देणग्यांपैकी मोठा निधी मंदिर बांधकाम, विकास कामं आणि व्यवस्थापनासाठी वापरण्यात आल्याचं सांगण्यात आलं. प्रत्येक व्यवहाराची नोंद असून सर्व कामे नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने झाल्याचा ट्रस्टचा दावा आहे. ट्रस्टनं हेही स्पष्ट केलंय की काही चांदी वितळवून ती मंदिराशी संबंधित धार्मिक आणि बांधकामाच्या कामांसाठी वापरण्यात आली आहे. मात्र याचा अर्थ देणगी गायब झाली किंवा तिचा गैरवापर झाला असा होत नाही. इतर काही विश्वस्तांनीही ट्रस्टच्या भूमिकेला पाठिंबा देत सांगितलं की मंदिरातील सोन्या चांदीच्या देणग्या सुरक्षित आहेत आणि आतापर्यंत समोर आलेल्या आरोपांना पुष्टी देणारे ठोस पुरावे समोर आलेले नाहीयेत. मित्रांनो, हा केवळ एका मंदिराचा किंवा एका बातमीचा विषय नाही आहे. आज सोशल मीडियावर एखादी पोस्ट, एखादा व्हिडिओ किंवा एखादा दावा काही मिनिटात लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. पण त्यामागचं सत्य तपासण्यासाठी किती लोक वेळ काढतात. लोकशाहीमध्ये कोणत्याही सार्वजनिक संस्थेबद्दल प्रश्न विचारणं चुकीचं नाही. उलट पारदर्शकता असणं आवश्यकच आहे. पण आरोप आणि निष्कर्ष यामध्ये मोठा फरक असतो. प्रत्येक आरोप सत्य असेलच असे नाही आणि प्रत्येक स्पष्टीकरण खोटं असेलच असंही नाही. म्हणूनच अंतिम मत बनवण्यापूर्वी तथ्य, पुरावे आणि अधिकृत माहिती पाहणं गरजेचं आहे. याच ठिकाणी आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आपली श्रद्धा एवढी कमकुवत आहे का की एखाद्या व्हायरल पोस्टमुळे किंवा एका आरोपामुळे ती डळमळीत होईल? भगवान श्रीराम हे केवळ एका मंदिरातील मूर्ती नाहीत. ते सत्य, मर्यादा, कर्तव्य, त्याग, संयम आणि न्याय याचं प्रतीक आहेत. त्यांच्या आदर्शांनी हजारो वर्षांपासून